जरा चांगले कपडे घाल ना. चांगलेच आहे ताई. हे घाल कपडे. ओ हाय. हाय. सुट्टी होती आज म्हणून म्हटलं भेटून घ्यावं. काय हे पण तेवढंच महत्वाचं आहे नाही का? चल ना. खर तर सध्या हेच जास्त महत्वाचं आहे. तुला पण संडेला सुट्टी असते का? हा मोस्टली, पण असाइनमेंट असतील तर नाही घेता येत सुट्टी. मग काय नो वीकली ऑफ? हा, पण मला आवडतात असाइनमेंट घ्यायला. चांगलं आहे, पण एक्स्ट्रा कामाचे पैसे मिळत असतील ना? हा, म्हणजे पगार पाण्याला काही कमी नाही. माझा पगार जास्त आहे तुझ्यापेक्षा. हो, माझ्या आईचा पगार पण जास्त होता बाबांपेक्षा, पण नंतर मग तिने आमच्यासाठी जॉब सोडला. पण त्यात पण तिची चॉईस होती म्हणा. कुठे चाललोय आपण? असं काही ठरवलं नाहीये, थोडं चिल करूयात. खरं तर तुला माझ्याबद्दल काही गोष्टी माहीत असाव्यात असं मला वाटतं. काय? माझे काही अफेअर्स होते. माझेही होते. मी ड्रिंक पण करतो. मी पण करते. अरे यार, यू आर सो कूल यार. आय एम बिअर पर्सन. मग होऊन जाऊ दे एक एक. आत्ता? हो. नको नको. अगं चल ग. नाही नको म्हणजे. चल. चीयर्स. ए विशाल, असं भर दुपारी ना पहिल्यांदाच बिअर पितेय मी, आणि ते पण सगळ्यांसमोर. प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतेच ना. हा, आणि पोलिसांनी पकडल्यावर लॉकअप मध्ये जायची सुद्धा पहिलीच वेळ असते. अगं कोण येत नाही का इकडे, पी तू. वैताग आला रे मला आपल्या या लग्नाच्या प्रोसेसचा. तो कांद्या पोह्याचा कार्यक्रम, दॅट वॉज डॅम इरिटेटिंग. आणि साडी सुद्धा नेसावी लागली मला. साडीत छान दिसतेस तू. थँक्स, पण सवय नाहीये रे मला. आय मीन, ती साडी नेसायला सुद्धा मला 2 तास लागले. आणि आज हा कुर्ता. अशी नाहीये रे मी. ऍक्च्युली आय एम नॉट कम्फर्टेबल इन दिस. मला माझी फेक पर्सनॅलिटी नाही दाखवायची तुला. आणि हा, त्या दिवशी ते कांदे पोहे आणि कॉफी ते सगळं मी नव्हतं बनवलं. मला तर आईने बोलवलं आणि मी हातातली सगळी कामं सोडून ऑफिस मधनं घाबत परत निघून आली. हे बघ, घरच्यांमुळे वैतागली. त्रास आहे रे सगळा, पण तू क्यूट आहेस. मला ना तुझ्यासारख्या मैत्रिणीच्या आयुष्यात खूप गरज होती. पार्टनर इन क्राईम, आयुष्याला आकार देणारी, नेहमी आधाराचा हात पुढे करणारी, रुसणारी, चिडणारी, पण नेहमी सोबत हवीशी वाटणारी मैत्रीण. तुझ्या सुखदुःखात साथ देणारी, तुला समजून घेणारी. येस, बेसिकली तुला बायको नाही मैत्रीण हवी, बरोबर? काय रे, काय झालं? अगं काय नाही, जेवण खूप झालं ना त्यामुळे ते जात नाहीये. दिस इज नॉट फेअर यार. आत्ताच बोलला पार्टनर इन क्राईम आणि मी एकटीच पिऊ. अगं तू घे ना, मी घेतो हळूहळू. नॉट फेअर. बाय द वे, पहिली बियर कधी पिलीस तू? 12वीला असताना अविनाश नावाचा बॉयफ्रेंड होता. तो बियर प्यायचा, मग मी बियर प्यायला लागले. फर्स्ट इयरला असताना चेतन नावाचा बॉयफ्रेंड होता. तो हार्ड ड्रिंक करायचा, मग मी करायला लागले. मास्टरला असताना सँडी नावाचा बॉयफ्रेंड होता.
तो सिगरेट प्यायचा, पण मी ते सवय नाही लावून घेत. इनफॅक्ट मी त्याला सोडायला लावली. अरे कालच भेटला होता मला, तुला माहितीये त्याने कम्प्लिटली सोडून दिली आहे. गोव्याला पण गेलो होतो आम्ही दोघं. काय मजा आली होती यार. कॉलेजचे ते दिवसच वेगळे होते. आणि काय फेमस होते मी. ट्युशनच्या सरांनी माझी फी माफ करून टाकली होती. माझ्यामुळे एवढी गर्दी जे व्हायची. आणि मी ज्या पोरांना रिजेक्ट केलंय ना, त्यांनी तर सुसाईड अटेम्प्ट केले. फॅन फॉलोइंग चांगली होती माझी. आय मीन अजून पण आहे. आर यू व्हर्जिन? ऑफकोर्स नॉट. आय मीन फर्स्ट इयरला असतानाच खाता खोललं होतं मी माझं. आणि तू? येस, आय एम व्हर्जिन. ओ, मला माझी फेक पर्सनॅलिटी नाही दाखवायची. 12वीला असताना अविनाश नावाचा बॉयफ्रेंड होता. फर्स्ट इयरला असताना चेतन नावाचा बॉयफ्रेंड. मास्टरला असताना सँडी नावाचा बॉयफ्रेंड. गोव्याला पण गेलो होतो आम्ही दोघं. काय मजा आली होती यार. फर्स्ट इयरला असतानाच खात होतो. चीयर्स. काय रे, काय झालं? जेवण खूप झालं ना, त्यामुळे ते जात नाही. अरे मनू, त्यांचा फोन आलाय. हॅलो, हा नमस्कार. हा काल ते आले होते, दोघं भेटले. हा काय? हा बरं ठीक आहे. काय ग, काय झालं? अगं ते लग्नाची काय तारीख काढायची ना ते विचारत होते. काय लग्नाची तारीख आहे मग? मैत्रीण आहेस तू माझी. तुला काय पाहिजे ते तू शेअर करू शकतेस. होता, तू मला जज नाही करणार. तू नाही करत आहे ना? ऐक पक्का ना?